शिंदेंनीच ऑपरेशन टायगरची चर्चा नाकारली आहे। ठाकरे गट फोडाफोडीचं शिंदे पिता पुत्राकडून खंडन करण्यात आलेलं आहे। तर काल शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली होती आणि त्यानंतर मात्र शिंदे पिता पुत्रानंच या सगळ्या ठाकरे गट फोडाफोडीचं चर्चेचं खंडन केलेलं आहे। माझी कुणाची बैठक झाली नाही, कुठल्याही खासदारांच्या बरोबर बैठक झाली नाही, हे मी सकाळीच पण सांगितलं हो। आणि त्यामुळे खरं म्हणजे मी असं लपून छपून कधी काय कुठल्या बैठका कधी करतच नाहीये। माझं उघड काम असतं सगळं। आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक आपल्या उभाटाच्या खासदारांची नाही झाली आणि आमच्याही खासदारांची ती आता मी ऑनलाईन घेतो बैठक SIR साठी। तर ऑपरेशन टायगर का नाकारलं या संदर्भात एक नजर टाकूयात ग्राफिक्सवर। तर भाजप पक्षश्रेष्ठी ऑपरेशन टायगरसाठी शिंदेंना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या परवानगीची गरज आहे। भाजपचं केंद्रीय नेतृत्व सध्या 5 राज्यांच्या निवडणुकीत व्यस्त आहे। मे 2024 पासून TDP आणि JDU पक्षांशी भाजपचे चांगले संबंध आहेत। त्यामुळे केंद्रातील सरकार स्थिर आहे। शिंदेंच्या अतिरिक्त खासदारांची तात्काळ गरज नाहीये। पवार गट आणि ठाकरे गटातील खासदार शिंदेंकडे आल्यास शिंदेंची ताकद वाढेल। भाजपला महाराष्ट्रातील सत्तेत रस, शिवसेनेचं कल्याण ही भाजपची जबाबदारी नाही। शिंदे अधिक ताकदवान झाले तर महाराष्ट्र भाजपला त्रास होऊ शकतो। जरा काही मनाविरुद्ध झालं की शिंदे दरेगावात जाऊन बसताच हे उघड गुपित आहे। यामुळे भाजपचे केंद्रीय नेते शिंदेंवर काहीसे नाराज असल्याची चर्चा आहे। आताच्या दिल्लीवारीत शिंदेंना वेळ दिली नाही यामागे देखील कारण होतं का? प्रतिस्पर्ध्याला पूर्णपणे संपू द्यायचं नसतं, हा राजकारणातील अलिखित नियम आहे। शिंदेंना काउंटर राहावा यासाठी ठाकरे गटाचं अस्तित्व टिकून राहणं हे भाजपच्या हिताचं आहे।